माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्र असं सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो. 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 21 नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो. आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. 65-66 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जी काही मुंबईकरांची महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे. आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही, तर मुंबईची प्रगती, मुंबईची कीर्ती, मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी